जग महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील जांभळी नाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। आज ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे। यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, प्रदीप शेडगे, सचिन चव्हाण, माजी नगरसेवक मंदार विचारे, मयूर पवार, लोकसभा सचिव सुरेश मोहिते, विभाग प्रमुख संजय भोईर, प्रदीप पुर्णेकर, प्रशांत सातपुते, प्रकाश पायरे, विनोद यादव, विनायक आंबेकर, शाखा प्रमुख महेश ढोमणे, अमोल हिंगे, राजू ढमाले, रमेश शिर्के, पप्पू अटवाल, अशोक घोलप, राजेंद्र महाडिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 30 तारखेला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी देवीचं आगमन होणार असून 7 एप्रिल पर्यंत सलग 9 दिवस देवी विराजमान राहणार आहे। यावेळी मोठ्या संख्येने अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन घेत असतात, तर भाविकही मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात। मला वाटतं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होणार आहे। गुढीपाडव्याला देवीचं आगमन होणार आहे आणि मला वाटतं गेली 29 वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि ठाणेकर त्याची वाट बघतायत। यावेळेला जे प्रसिद्ध असं गणपतीपुळ्याचं जे मंदिर आहे रत्नागिरीचं, त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे। शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करून ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्याचा हक्क नाकारणारा 15 मार्च 2024चा संच मान्यता निर्णय रद्द करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे भर उन्हात धरणे सत्याग्रह करण्यात आले। जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते। शिक्षकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलंय। यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्या मार्फत सुपूर्द करण्यात आले। राज्यात 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार सन 2025 ची संच मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होणार आहे। हा शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विसंगत असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शाळेमध्ये शिक्षकच असणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन राज्यांमध्ये जवळपास 20,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, तर ठाणे जिल्ह्यात जवळपास 350 शिक्षक कमी होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। 3-3 वर्गांना एकच शिक्षक प्रत्येक वर्गाचे 9 विषय शिकवणार असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे। शाळेत शिक्षक नसल्याने पालकांना गावापासून दूरवरच्या शाळेत मुलांना नाईलाजास्तव पाठवावं लागेल। गावात शिक्षण उपलब्ध न झाल्याने गळतीचं प्रमाण तर वाढेलच, शिवाय विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। ग्रामीण भागातील शाळा बंद पाडण्याची भीती आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 20 पटाच्या आतील इयत्ता 6वी ते 8वीच्या पर्यंतच्या शाळांना 0 शिक्षक मंजूर नियमात बदल करून 1 शिक्षक मंजूर करून अंशतः बदल केला असला तरी आंदोलनावर ठाम राहत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ठाणे जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन केलंय। 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करा। ठाणे जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांचे DCPS खात्यातील रक्कम NPS खात्यावर वर्ग करा। प्रलंबित शिक्षक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबवा यांसारख्या प्रमुख मागण्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समिती ठाणे अध्यक्ष विनोद लुटे यांनी दिली आहे। 15 मार्च 2024चा संच मान्यता निर्णय मराठी शाळांच्या मुळावर उठणारा आहे। ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षणाचा हक्क आणि मराठी शाळा वाचवायच्या असतील तर या संच मान्यता निर्णय त्वरित रद्द होणे गरजेचे आहे।
गेले वर्षभरापासून आम्ही प्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून अर्ज विनंत्याच्या माध्यमातून शिक्षण मंत्री असतील किंवा सरकार बरोबर आम्ही चर्चा करत आहोत आणि हा निर्णय रद्द करण्याची मागणी धरून आहोत। शासनाने ही जर संच मान्यता निर्णय रद्द केला नाही तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हजारो शिक्षकांची पदे कमी होऊन मराठी शाळा बंद पडतील। म्हणून ग्रामीण भागातील शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील यांच्या समवेत हा लढा आणखी तीव्र केला जाईल। त्यामुळे शासनाला विनंती आहे की संच मान्यताचा जो शासन निर्णय पारित केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा। मागणं मान्य नाही झालं पुढचं पाऊल काय असेल? सुरुवातीला आता हे आमच्या 3 टप्प्यामध्ये आंदोलन आहे। सुरुवातीला आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आमचे म्हणणं आणि मराठी शाळांच्या व्यथा आम्ही मांडलेल्या आहेत आणि जर शासनाने संच मान्यतेचा निर्णय जर त्वरित रद्द केला नाही तर यापुढे आम्ही आणखी तीव्र आंदोलन मुंबईमध्ये करू, वेळ प्रसंगी न्यायालयातही धाव घेऊ। परंतु कारण हा जो शासन निर्णय आहे 24चा तो IT 2009च्या कायद्याच्या विरोधात आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला विश्वास आहे की हा कायदा नक्कीच रद्द होईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून खासदार नरेश म्हस्के व माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने कोपरी विभागाच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नानं कोपरी पूर्व, ठाणेकरवाडी, कन्हानगर परिसरात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे किल्ला प्रतिकृतीचे भव्यदिव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, माजी नगरसेविका मालती पाटील, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, युवासेना विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने, उपसमन्वयक उदय सावंत, महिला आघाडी विभाग समन्वयक यमुना म्हात्रे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, विभाग प्रमुख संतोष बोडके, महिला विभाग प्रमुख निर्मला काळे, शाखा प्रमुख रोहित गायकवाड तसेच समस्त शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवासेना व हिंदू भक्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आज आमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं केलंय। अतिशय चांगलं स्मारक हे इथल्या तरुणांना, नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारं ठरेल।
आणि त्यासाठी मी त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. उद्या तिथीप्रमाणे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी सांगणं असायचं की शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करा आणि मग तिथीप्रमाणे उद्या होते सगळीकडे. आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं. खूप खूप शुभेच्छा मिळतात. अरविंद पेंडसे विचार मंचने अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतलाय. मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते म्हणाले की भाजपचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी 1980 साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शर्मा म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही ग्रामीण आदिवासी भागात काम केले. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासते. त्यांच्यासारख्या कष्टाळू कार्यकर्त्यांची आज गरज आहे. अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना आजच्या पिढीला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडवण्यासाठी करण्यात आले आहे. त्यांच्या विचारानुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठावर केला जाईल, ज्यातून भाजपला निष्ठावंत कार्यकर्ते मिळतील. स्टेज व्याख्यान आणि मार्गदर्शन कार्यक्रमाची मालिका आयोजित केली जाईल. आजच्या परिषदेत मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित, कोषाध्यक्ष रामकृष्ण नायर, कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, पवनकुमार शर्मा, केपी मिश्रा, पंकज जैन, सुमन अत्री, डॉक्टर सविता इंदोरिया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित म्हणाले की पेंडसे यांच्या मेहनतीमुळेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून 3 आमदार आणि 1 खासदार निवडून आले आहेत. पेंडसे यांनी तत्कालीन ठाणे संयुक्त जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्षाचं संघटन मजबूत केलं. मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ते ग्रामीण भागात कार्यकर्ता बनले आणि आज ते पक्षाचा झेंडा फडकवत आहे, असं शरद पुरोहित यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद आम्ही बोलवली यासाठी की जे आमचे ठाणे जिल्ह्याचे भगवान होते त्यांना बीजेपी मध्ये भगवान मानतात आणि गेले 87 मध्ये निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये जो काम त्यांनी देऊन गेले ते पूर्ण केले. आणि आज परिस्थिती अशी आहे की अरविंद पेंडसे नाही आहे पण त्यांचं काम जिवंत आहे. आज पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये एक पण सीट काहीच नव्हतं, त्यांना आमदार ना खासदार कुठचे नाही. पण अरविंद पेंडसेच्या संघटनेमुळे आज पालघरला खासदार आहे, 3 आमदार निवडून आले. तिथे आपल्याला कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या बरोबर संघर्ष करायला लागला आणि या 40 वर्षानंतर आपण फुल फ्लेज बीजेपी आम्ही करून दिलेली आहे. तो आदर्श आहे अरविंद पेंडसेजीच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि तोच कायम राहणार. त्या माध्यमातून आम्ही जुने कार्यकर्ते त्यांना आम्ही संघटित करतो आणि त्यांना आम्ही या विचार मंचाच्या माध्यमातून त्यांना संघटित करून समाजामध्ये एक चांगला कार्यकर्ता घडावा आणि निष्ठाने राहावा. जो पेंडसेनी आपल्याला आदेश दिला, जो आशीर्वाद दिला, त्याच्या मार्गावर आम्हाला चालायचं आहे. पुढे कार्य आम्ही एक मेळावा मोठा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना काम देणार, जबाबदारी देणार आणि त्याच्या पेंडसेजीच्या जीवनाच्या जसं आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये राम कापसेजीची व्याख्यानमाला होते, रामभाऊ म्हाळगीजीची होते, पण तो ठाण्याचा जो पुत्र आहे त्याच्याबद्दल आपण विचार करावा म्हणून हे आज आपण अरविंद पेंडसे विचार म्हणजे केला आहे. आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांना एक हे देणार आहे आदेश की असं काम करा. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मी पालघरला फिरलो, ठाणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात आमच्या गावी घ्या, वसईला पेंडसेजीची पत्रकार हे घ्या व्याख्यानमाला, पालघरवाले म्हणतात घ्या, विक्रमगडचे लोक म्हणतात घ्या, वाड्याचे लोक म्हणतात. म्हणजे आज पण ग्रामीण जिल्ह्यामध्ये पेंडसे नाही पण पेंडसे त्या लोकांमध्ये मनामध्ये बसला आहे म्हणून त्यांना उत्साह आहे. जसा ठाण्याच्या लोकांनी साथ दिली त्यापेक्षा जास्ती आम्ही ग्रामीणमध्ये एक बसू. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.